सध्या आपण दृश्य पाहतोय संसदेबाहेरची। हातामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन विरोधी पक्षातल्या खासदारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। प्रियंका गांधी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। वर्षा गायकवाड आपल्याला दिसतायत। त्यासोबतच इतरही विरोधी पक्षातले खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झाल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलताना केलेलं होतं। मल्लिकार्जुन खरगे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर काँग्रेसच्या 7 पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या असं वक्तव्य देखील अमित शहांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आपल्याला उमटताना दिसतात। केवळ दिल्लीमध्ये नाही तर महाराष्ट्रात देखील विधानसभेचं कामकाज सुरू झालंय महाराष्ट्रात आणि तिथे देखील नितीन राऊत यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावरती टीका केली आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। तर अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून केली जाते। बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या काँग्रेसचे खासदार आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। वर्षा गायकवाड, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। अमित शहांच्या माफीची मागणी केली जाते। आंबेडकरांचं नाव घेणं ही सध्या फॅशन झाल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। राज्यामध्ये देखील त्याचे पडसाद उमटतायत। जितेंद्र आव्हाड यांनी देखील परखड शब्दामध्ये अमित शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे। आज ते ज्या सभागृहामध्ये उभं राहून बोलतायत ते सभागृहाचे ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले। काँग्रेस खासदारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्यासंबंधी माफी मागावी अशी काँग्रेसच्या खासदारांची मागणी आहे। त्यासोबतच अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन सध्या केलं जात आहे। संसदेमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे असं वक्तव्य अमित शहा यांनी काँग्रेसला उद्देशून केलं होतं आणि त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला दिसतात। राहुल गांधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।